तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। विहिरी नसल्यावर पोहणारे कुठून येईल अशी परिस्थिती झालीये। मराठवाड्यात 310 वाटप झालेले कुणबी प्रमाणपत्र जरांगेंच्या दबावापोटी आणि दादागिरीमुळे प्रशासनातील अधिकाऱ्याला पैसे देऊन भ्रष्टाचार करून काढलेले प्रमाणपत्र होय, अशी टीका ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी केली आहे। पाहूयात। तर विहिरीतच नसल्यावर पोऱ्यात कुठे येईल अशी परिस्थिती आहे, परंतु हे सुद्धा 300 काही प्रमाणपत्र वाटप झाले हे कुठेतरी जरांगीच्या दबावापोटी आणि जरांगीच्या दादागिरीपोटी प्रशासनातील अधिकाऱ्यांना पैसे देऊन आणि खरं तर हे भ्रष्टाचार करून काढलेले कुणबी प्रमाणपत्र आहेत। हे सुद्धा म्हणजे माझ्या मते 30 सुद्धा नाही, 30 सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात निघू शकत नाहीत। मराठवाड्यात कोणीही कुणबी नाही, परंतु फक्त दादागिरी आणि सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर हे कुणबी प्रमाणपत्र काढलेले, बाकी काहीही नाही। आणि मंत्री विखे यांच्या मार्गदर्शनात आज उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार आहे। जरांगे यांच्या दबावामुळे होते का? खरं तर मंत्री जातीवादी असणारा राधाकृष्ण विखे हे यांनाच जरांगीच्या दबावापेक्षा यांनाच मराठ्यांना बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटण्याची जास्त हौस झाली आहे। आणि ओबीसीचं कसं वाटलं करायचं ते जाणीवपूर्वक विखेंच्या डोक्यात बसलेले आणि जाणीवपूर्वक विखे ओबीसीचं वाटलं करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात। परंतु 2029ला ह्या विखेला आम्ही घरी पाठवण्याची स्वस्त बसणार नाहीत। ज्या विखेने ओबीसीचं वाटलं केलं, उपसमितीचे अध्यक्ष झाल्यापासून ओबीसीच्या विरोधात गरळ वाकण्याचं काम, ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतात। याचं उत्तर आम्ही 2029ला त्यांना नक्कीच देऊ आणि त्याला घराचा रस्ता दाखवू। आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी जरांगेने आंदोलन केलं। त्यानंतर सरकारने GR काढत हैदराबाद गॅजेटियर लागू केलं। मात्र मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी 731 अर्ज दाखल झाले, त्यात केवळ 310 प्रमाणपत्राचं वाटप केलं गेलं। खरं तर कुणबी प्रमाणपत्र मागणीसाठी आपल्याकडे काहीतरी पुरावे लागत असतात आणि कुठलाच पुरावा नसताना मागणी करणं, त्यामुळे कुठेतरी 700 काही प्रमाणपत्राची मागणी झाली, त्यातून 300 काही कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालंय। परंतु हे 700 काही सुद्धा चुकीचे आणि कुठेतरी ज्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, पंचायत समिती सदस्य व्हायचे, नगरसेवक व्हायचे, ह्या लोकांनी पैशाचा पाऊस पडून अधिकाऱ्यांना पैसे देऊन हे कुठेतरी प्रमाणपत्राची मागणी करायची आणि ते प्रमाणपत्र मंजूर करून घ्यायचे। त्यापैकी 700 काही पैकी 300 काही प्रमाणपत्र मंजूर करून घेतलेत। येणाऱ्या काळात ते सुद्धा कसे अवैध ठरवता येतील याकडे आमचं लक्ष असेल आणि जाणीवपूर्वक आम्ही विशेष कोणाकोणाची निघली त्याच्याकडे लक्ष देणार आहोत आणि येणाऱ्या काळात जे बोगस आहेत यांना घराचा रस्ता दाखवणार आहोत। ज्या अधिकाऱ्यांनी दिलेत आणि ज्या लोकांनी काढलेत यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची सुद्धा आमची सातत्यानं मागणी आहे आणि आम्ही ती पूर्ण ठेवणार आहोत। आणि येणाऱ्या काळात जे राधाकृष्ण विखे जाणीवपूर्वक प्रशासनाला दबाव टाकून कुठंतरी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा आदेश देण्याचं काम करतात, दादागिरी करण्याचं काम करतात, त्यांच्याकडे सुद्धा ओबीसी समाज नक्कीच बघेल आणि ओबीसी समाज त्याला जागा दाखवेल। आणि जरांगेत राहिला विषय जरांगेचा, जालना असेल, बीड असेल, ह्या भागामध्ये जाणीवपूर्वक जास्त कुणबी प्रमाणपत्र निघले। बीड आणि जालन्यामध्ये जरांगेचा दबदबा आहे, जरांगेची दादागिरी आहे आणि त्याच्या जीवावर कुठेतरी अधिकारी त्याला घाबरतात। त्याच्याकडे वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दादागिरी करणारे गुंड आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना धमकी देऊन हे कुणबी प्रमाणपत्र काढले। परंतु हे पूर्ण अवैध आहे। येणाऱ्या काळात ही दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।